नमस्कार मंडळी, नमस्कार 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 नमस्कार. मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रियालिटी यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. नवीन दिवस, नवीन व्हिडिओ आणि नेहमीप्रमाणे नवीन काहीतरी आपल्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत यूट्यूबवरती आपण मला असं प्रेम दिलं, यानंतर तसंच प्रेम द्या. आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे इतर लोक तुमचे मित्रपरिवार नातेवाईक जे प्रॉपर्टी बघत असतील त्यांना माझे व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा तुम्ही तुमच्या घरातलं स्वप्न नागे सरांच्या व्हिडिओ मार्फत पूर्ण करू शकतात. असो, आज मी आलोय ठाणे येथे पाच पकाडी सारखा एरिया. ठाणे सिटीमध्ये जी लोक प्रॉपर्टी घेणार आहेत ना, त्यांना ना काही ठराविक लोकेशनला फ्लॅट पाहिजे. एकतर तुम्हाला स्टेशनच्या जवळपास बघायला जातात, पण तिथे ऑलरेडी सगळ्या बिल्डिंग आहेत, 4-4 माळ्याच्या बिल्डिंग आहेत, पण त्या 15-20 वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत. नवीन प्रोजेक्ट नाही, लोकांना रिसेलमध्ये फ्लॅट घ्यावे लागतात. स्टेशन जवळ पाहिजे त्यांची रिक्वायरमेंट असते. पण काही असे प्रोजेक्ट आहेत ना जे रिडेव्हलपमेंटला गेलेत, पण ते ना नवीन प्रोजेक्टमध्ये त्यांच्याकडे इन्व्हेंटरी अवेलेबल आहेत, नवीन फ्लॅट विकतात. तुम्हाला जर कोणाच्या घरी जायचं नसेल, तुम्हाला तुमच्या स्वप्न असं वाटत असेल की आपण रिसेलचा फ्लॅट घ्यायचा नाही, आपल्याला नवीन वास्तू आपल्या मनासारखी पाहिजे, कार्पेट मोठा पाहिजे, भले 2 पैसे जास्त जाऊ द्या, तर हा प्रोजेक्ट, हा व्हिडिओ तुमचा आहे. या लोकेशनचं पाच पकाडीचं महत्त्व असं आहे की बरोबर बाजूला प्रोजेक्टच्या ठाणे महानगरपालिका आहे. पाच पकाडीमधील एक खूप मोठं लँडमार्क, जिथून सत्तेची सगळी गणितं हलतात, ते ठाणे महानगरपालिका तुमच्या ह्या बिल्डिंग पासून अगदी बाजूलाच, म्हणजे अगदी बघायला गेलं तर एक लँडमार्क आहे. तुम्ही ॲड्रेसमध्ये टाकू शकतात, अगदी ठाणे महानगरपालिकेच्या बाजूला तुळजाभवानी मंदिर, एक खूप मोठं लँडमार्क आहे. जे तुळजाभवानी मंदिर पाच पकाड येते, अगदी प्रोजेक्ट पासून 2 मिनिटाच्या चालत अंतरावरती. तुम्ही टाइम जरी लावून गेला तर 2 मिनिटात तुम्ही पोहोचू शकतात. तुळजाभवानी मंदिर लँडमार्क आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, जी लोक ठाणे शहरात प्रॉपर्टी बघतात ना, त्यांनी ठराविक एरिया आहे, म्हणजे तुमचा लुईसवाडी असेल, तुमचं वर्तनगर असेल, तुमचं खोपट असेल, तुमचं अगदी कोट नाका असेल, आणि हा पाच पकाडी एरिया, हे 4-5 लोकेशनला लोक प्रिफर करतात. मी जी लोक मला बोलतात ना ठाणे स्टेशनच्या आसपास प्रोजेक्ट मी फ्लॅट हवा, तेव्हा मी या प्रोजेक्टला आणतो. कारण की डेव्हलपरचं काम तसं आहे. बिल्डिंग बाहेरून बघा किती छान दिसते. फक्त 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे. तुम्हाला दिसेल गॅस लाईन सुद्धा आली, आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ओसी रिसिव्ड आहे. 1-2 BHK, 1 BHK आणि 2 BHK. डेव्हलपरचं काम बघा. रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग आहे, पण तुम्हाला असं वाटणार नाही. 7 मजले, त्याच्यामध्ये एकदम लॅविश अशी बाल्कनी डेव्हलपरने दिली आहे. आतमध्ये तुम्ही या लॉबीला, मला लॉबी दाखवतो बघा. एवढी जागा फिरायला आहे. त्या साईडने एंट्रन्स गेट आहे. आपण आतमध्ये लॉबीच्या आतमध्ये आलेलो आहे. सुंदर अशी लॉबी आहे बघा. या क्या बात आहे. कोण बोलेल का ही रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग आहे? डेव्हलपरचं काम बोलतं. डेव्हलपरचं हे ऑलरेडी वाकई इस्लामिक कमर्शियल खूप सारे प्रोजेक्ट डिलिव्हर केलेत. रेसिडेन्शियल डेव्हलपरने जेव्हा उडी मारली तेव्हा ही बिल्डिंग करायला घेतली आणि डेव्हलपरने डिलिव्हर केली आहे. 2-2 करोड 3-3 करोडचे फ्लॅट असलेले सुद्धा डेव्हलपरने बिल्डिंग डिलिव्हर केलेत. ही लॉबी बघा. डेव्हलपरने लिफ्ट बघा किती छान दिले. तुम्ही बघू शकता. फ्लोरिंग बघा, म्हणजे जी तुम्हाला लक्झरीज लाईफस्टाईलमध्ये एखाद्या टाउनशिप प्रोजेक्टमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या डेव्हलपरने सिंगल बिल्डिंग 7 फ्लोअरच्या बिल्डिंगमध्ये दिलेत. तिथं ओसी रिसिव्ड आहेत, म्हणजे वाघे इस्टेटमध्ये आपल्या पाच पकाडीमध्ये जेवढे पण प्रोजेक्ट आहेत ना, त्यांना काय झाले, 2 वर्ष थांबा, 3 वर्ष थांबा, 1 वर्ष थांबा, पण तुमचे पैसे रेडी आहेत ना, तुम्हाला ओसी रिसिव्ड बिल्डिंगमध्ये फ्लॅट मिळतोय. 1 BHK 2 BHK तुम्ही रेडी टू मूव्ह बघत असाल, तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन जायचं नाहीये, तुम्ही नवीन प्रॉपर्टी बघत असाल जिथे तुम्हाला एक्झॅक्टली आज पैसे दिले उद्या चावी मिळेल, तर हा प्रोजेक्ट, हा फ्लॅट तुमचा आहे. चला, आता आपण 1 BHK 2 BHK जेवढे फ्लॅट डेव्हलपरचे ऑलरेडी 4 ते 5 इन्व्हेंटरीज अवेलेबल आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर ही संधी गमावू नका. लवकर मला कॉल करा आणि इथे जी काही इन्व्हेंटरी त्याचा फायदा घ्या. आपण आता वरती जाऊन ऍक्च्युअल फ्लोअरवरती मला मी 1 BHK 2 BHK फ्लॅट दाखवतो. फ्लॅट तर तुम्हाला दाखवतोच, पण मुद्दामून तुम्हाला मी टेरेसवरती घेऊन आलोय, कारण की तुमच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती डेव्हलपरने काय काय करून दिले आणि कसं दिसतंय तुम्हाला लक्षात यावं. तुम्ही हा बघा. आतापर्यंत तुम्ही जेवढे टेरेस बघितले असेल ना रिडेव्हलपमेंट बिल्डिंगचे, एवढे लॅविश तुम्हाला दिसणार नाही. डेव्हलपरचं काम बोलतं. का बोलतोय हे बघा. हे सगळे झाडं आहेत ना, हे ॲक्च्युअल रिअलमध्ये कोणते आर्टिफिशियल नाही आहेत. बसाला गजिबो कट्टा केलेला आहे. सिनियर सिटीजन घरात वेळ जात नसेल, गप्पा गोष्टी करायच्यात, मित्रपरिवार हे आला, नातेवाईकाले बसू शकतात. या साईडला 2 वॉशरूम डेव्हलपरने करून दिलेत. काम चालू आहे. 7 फ्लोअरची बिल्डिंग, त्याच्यामध्ये इतका लॅविशपणा तुम्हाला प्रीमियम लक्झरी लाईफस्टाईलमध्ये जसे प्रोजेक्ट असतात तशा प्रकारे दिलाय. हा झाला टेरेस. हवा खेळते. सगळे फ्लॅट वास्तूमध्ये 1 BHK 2 BHK ओसी रिसिव्ह बिल्डिंग, पाच पकाडी लोकेशन, जे असं लोकेशन जिथून कनेक्टिव्हिटी ठाणे स्टेशन फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती, असा हा प्रोजेक्ट. आता आपण ऍक्च्युअल 7व्या फ्लोअरवरती 1 BHK खूप लिमिटेड इन्व्हेंटरी आहे. फक्त 5 फ्लॅट राहिलेत.
5 ते 6 फ्लॅट राहिलेत. ही संधी गमावू नका. व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे, मला जेव्हा या बिल्डिंगमध्ये आलो ना तेव्हा मला पॉझिटिव्ह वाईब्स आल्या फ्लॅटमध्ये गेल्या म्हणून तुम्हाला मी ॲक्च्युअल फ्लॅट दाखवतो पहिला, जो तुम्हाला डिलिव्हर्ड होणार आहे. हा 1 BHK 7 फ्लोअरला आहे. तुम्ही बघा 447चा रेरा कार्पेट आहे आणि त्याशिवाय 499चा तुम्हाला युजेबल कार्पेट एरिया आहे. हा तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे. ही बाल्कनी टाईल्स बघा, डेव्हलपमेंट टाईल्स किती सुंदर दिल्यात. पॉझिटिव्ह वाईब्स घरात आलेल्या. हा तुमचा मास्टर बेडरूम, त्याला अटॅच टॉयलेट. फिनिशिंग बघा, कामाची क्वालिटी बघा, बाथरूम मधल्या फिटिंग्स बघा. याला छोटीशी का बाल्कनी आहे. मातांनो भगिनींनी किचन बघा, किचनच्या फिटिंग बघा. डबल साइड प्लॅटफॉर्मच्या सुंदर फिटिंग डेव्हलपमेंट दिल्या. हा जो फ्लॅट आहे तुम्हाला 1,35,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह आहे. त्याच्यामध्ये पण निगोशिएबल होणार. मी तुम्हाला जेवढी बेस्ट प्राइस मला करता येईल ती करून देईन. 1 करोडचा बजेट आहे, थोडं बजेट स्ट्रेच करा. तुम्हाला मी याच्यामध्ये 1 BHK घेऊन देतो. या आपण 2 BHK बघूयात. मी पुन्हा एकदा सांगतो, रेडी टू मूव्ह ओसी रिसोर्ट प्रोजेक्ट पूर्ण ठाण्यामध्ये, ठाणे टेकडी जवळ कोणतेच अवेलेबल नाही. बघा लोक राहायला आलेत, पूजा झालेली आहे. हे 2 फ्लॅट आहेत. हा बघा तुम्ही 2 BHK. हा तुमचा कॉम्पॅक्ट 2 BHK जो इंटिरियर केला होता त्याच्यामधला 2 BHK. हा ओपन किचन डेव्हलपमेंट दिले, तुम्ही क्लोजही करू शकता. गॅस लाईन आलेली आहे, बाल्कनी आहे. मी तुम्हाला याचा सॅम्पल फ्लॅट एक डेव्हलपमेंट फर्निश फ्लॅट बनवला आहे, तो तुम्हाला दाखवतो. हा जो एरिया आहे हा ॲक्च्युली 549चा युजेबल कार्पेट एरिया आहे. कॉम्पॅक्ट स्मार्ट 2 BHK. ज्यांच्याकडे फॅमिली थोडी मोठी आहे, 1 BHK मध्ये पुरत नाही आहे, त्यांना थोडासा 1.5 BHK पाहिजे, त्यांच्यासाठी हा थोडासा एक मिनी बेडरूम डेव्हलपमेंट काढला आहे. या बाजूला बघू शकता वॉशरूम. हा छोटा एक मिनी बेडरूम, प्रॉपर इंटेरियर डेव्हलपमेंट केलेलं आहे. फ्लॅट तुम्हाला दाखवतो खाली मी. याची प्राइस 1,55,00,000 आहे, ती पण निगोशिएबल आहे. बघा हा तुमचा झाला कॉम्पॅक्ट स्मार्ट 2 BHK जो 549 युजेबल कार्पेट एरिया. आता आपण बघूया 2 BHK जो स्मार्ट प्रॉपर 2 BHK. हा बघा, हा 666चा कार्पेट आहे, रेरा कार्पेट, आणि 734चा कार्पेट आहे, युजेबल कार्पेट डेव्हलपमेंट. त्यालाही बाल्कनी दिली आहे. त्या बात आहे. वाईब्स बघा, या टाईल्स सर्व घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात. मातांना भगिनींनो किचन दिलं आहे, या साईडला बघू शकता तुम्ही. किचनचं ग्रॅनाइट वगैरे बघा, मार्बल टाईल्स आहे. त्या बात आहे. हा तुमचा फर्स्ट बेडरूम, याला सुद्धा बाल्कनी दिली आहे. तुळजाभवानी मंदिर खूप मोठं लँडमार्क तुम्हाला मी बोललो होतो. तुमच्या घराच्या बिल्डिंग मधून तुळजाभवानी मंदिर तुम्हाला दिसतंय. क्या बात आहे, सुंदर व्ह्यू मिळतोय. त्याशिवाय तुम्हाला या बाजूला तुम्ही बघू शकता, हा तुमचा कॉमन टॉयलेट, हा तुमचा मास्टर बेडरूम, याला तुम्हाला अटॅच टॉयलेट. परत या बेडरूमला बाल्कनी दिली आहे. 734चा युजेबल कार्पेट एरिया आणि याची प्राइस 2,06,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह. मी पुन्हा एकदा सांगितलं, त्याच्यामध्ये पण जे काय बेस्ट होईल ते मी तुम्हाला करून देतो. आता मी तुम्हाला तो कॉम्पॅक्ट स्मार्ट 2 BHK होता जो डेव्हलपरने बनवला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटेरियर केलेलं आहे, तो इथं बघा. मग तुम्हाला लास्टला मी सांगतो की एक्झॅक्टली काय फिगर, कुठं तुमचं बजेट आहे, कुठं सेट होऊ शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण त्या फ्लॅटवर जाऊन तो फ्लॅट बघूयात. डेव्हलपरने एक फर्निश फ्लॅट खूप छान पद्धतीने बनवला आहे, जो कॉम्पॅक्ट 2 BHK तुम्हाला बोललो, स्मार्ट 2 BHK. तुम्ही बघा किचन तुम्ही असं क्लोज करू शकता, त्याच्यामध्ये ओपन किचन तुम्हाला दिसतो. ते पार्टिशनमध्ये दिलं आहे. हॉल तुमचा लिव्हिंगचा ऑलरेडी स्पेशियस आहे. हा तुमचा किचनचा एरिया, त्याला वेगळी बाल्कनी डेव्हलपमेंट दिली आहे. हा जो कार्पेट आहे 549 युजेबल कार्पेट एरिया. बघा तुम्ही खूप छान पद्धतीने इंटेरियर केलं आहे, बघू शकता. त्या साईडला तुम्हाला कॉमन मास्टर बेडरूम दिसतंय, टॉयलेट. त्याला या बेडरूमला सुद्धा बाल्कनी डेव्हलपमेंट दिली आहे. तुम्ही जर हा जो फ्लॅट घेतला घ्याल, तुमचं बजेट 1-1.5 करोडच्या आसपास, 1,55,00,000 कोटिंग प्राइस आहे. त्याच्यात काही बेस्ट करता येईल तेवढं करता येईल. हा तुमचा कॉमन वॉशरूम आणि हा तुमचा जो छोटासा बेडरूम, जो म्हटलं बच्चा कंपनी असेल, सिनियर सिटीजन असेल, हा कॉम्पॅक्ट 2 BHK स्मार्ट 2 BHK म्हणता येईल याला. याची प्राइस जाते 1,55,00,000. पुन्हा एकदा थोडीशी समरी करतो. 5 पकडी एरिया, ठाणे महानगरपालिका बाजूला, तुळजाभवानी मंदिर बाजूला, रेडी टू मूव्ह बिल्डिंग, ओसी रिसोर्ट बिल्डिंग, 1 BHK 447 कार्पेट, युजेबल कार्पेट 499, 1 BHK 1,35,00,000 निगोशिएबल. त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने करून देईल. 2 BHK 1,55,00,000 आणि मोठा 2 BHK 734चा कार्पेट 2,06,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह. पुन्हा एकदा सांगेन, लिमिटेड इन्व्हेंटरी आहे, तर ही संधी गमावू नका. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तुम्ही इतर लोकांना शेअर करा. आणि तुम्हालाही सांगतो, मी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा ब्रोकरेज घेत नाही.
मला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर ठाणे स्टेशन फक्त 10-15 मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या प्रोजेक्टमध्ये, ज्या प्रोजेक्टला ओसी रिसोर्ट रेडी टू मूव्ह फ्लॅट प्रोजेक्टमध्ये तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा. थँक्यू सो मच.